बऱ्याचदा आपल्याकडे असं सांगितलं जातं, की पेन आहे ना, ठीक आहे ना, सगळ्यांना होतो, हे नॉर्मल आहे, असं यात काय एवढं नवीन. जर का तो एका लिमिटच्या वर किंवा असं असेल, की तुम्हाला इतका पेन होतोय, की तुमचं डे टू डे आयुष्यच तुम्ही कॅरी ऑन करू नाही शकत आहे. हं. मला झोपून राहावं लागतंय, मला शाळेत, कॉलेजला मी जाऊ नाही शकत आहे, इतका मला त्रास होतोय किंवा ब्लीडिंग सुद्धा जर इतकं हेवी होत असेल, मोठ्या-मोठ्या तुम्ही क्लॉट्स पास करत असाल, दर 15-15 मिनिटाला, तासा-तासाला तुम्हाला पॅड्स बदलायला लागत असतील, तर डेफिनेटली दॅट इज ॲबनॉर्मल आणि हे बायकांना आणि पुरुषांना दोघांनाही माहिती असण्याची गरज आहे. तुमच्या फॅमिलीतल्या किंवा इतर तुमच्या ओळखीच्या महिलांबरोबर तुम्ही सहजीवन करत असता, तेव्हा तुम्हाला हे माहिती पाहिजे की रेड फ्लॅग्स काय आहेत. मेडिकल हेल्प ही कधी साधली पाहिजे. पिरियडबद्दल इतकं बोललंच जात नाही. त्यामुळे काय नॉर्मल आहे, काय ॲबनॉर्मल आहे हे माहितीच नसतं. बऱ्याचदा असं हिअर्स आहे की कोणीतरी घरातली मोठी बाई म्हणाली असते, "हां, माझेही पिरियड्स असेच असायचे. मला तर एवढ्या-एवढ्या मोठ्या गाठी पडायच्या. तुला तर काय एवढं दुखतंय, त्याच्यात काय एवढं आहे?" असं ते खूप ना नॉर्मलाइज किंवा मिनिमाइज केलं जातं. आणि हे अंगावर न काढता ताबडतोब मेडिकल हेल्प एक्सपर्टला भेटणं हे गरजेचं आहे. असे काही पॉइंटर जर का तुम्ही सांगितले? पहिली गोष्ट म्हणजे पिरियडची रेग्युलॅरिटी. नॉर्मली आता असं बघितलं जातं, की 21 टू 35 डेज हा मला पुस्तकात शिकवला जाणारा नॉर्मल पिरियडचं डेफिनेशन आहे. व्हॉट आय वुड स्टिल से इज की त्या महिलेसाठी काय नॉर्मल आहे, ते तिने ठरवावं. की एखादीचे पिरियड दर महिन्याला येतायत, पण ते साधारण 36-37 डेजला येतायत. तरी ते येतायत ना, तर ठीक आहे. हं. पण इफ इट इज आता दीड-दीड महिना पिरियड न येणं, 2-2 महिने न येणं, बऱ्याच अशा असतात, की त्यांना गोळी घेतल्याशिवाय न येणं, हं. हे ॲबनॉर्मल आहे. दुसरं म्हणजे खूप फ्रिक्वेंटली येणं. दर हं. 10-10 दिवसाला, 15-15 दिवसाला तिला ब्लीडिंग होतंय. दॅट इज ॲबनॉर्मल. एकदा ब्लीडिंग सुरू झालं, की ते तुमचे आता अगेन दॅट रेंज व्हेरीज जसं आपण म्हणालो. काही लोकांना 2च दिवस ब्लीडिंग होतं, काही लोकांना 7 दिवस ब्लीडिंग होतं. अगेन ॲज पर द टेक्स्टबुक 2 टू 7 डेज इज नॉर्मल. हं. अगदीच जर असं असेल, की खूप तुम्हाला 15-15 दिवस ब्लीडिंग चाललंय, किती तुम्ही पॅड्स वापरताय पर सायकल. ॲज गायनेकोलॉजिस्ट सांगतो, की तुम्ही एक पॅड साधारण 4 टू 6 मध्ये चेंज करावं. मेन्स्ट्रुअल कप जर वापरत असाल, तर तो निदान एक 8 ते 10 तासांमध्ये तुम्ही एम्प्टी करून परत बसवावा. हं. टॅम्पून्स सुद्धा साधारण सिमिलर. पिरियड पॅन्टी असेल ते 10 तासांमध्ये चेंज करावी. त्यामुळे ते पूर्ण भरतायत का पॅड्स आपले? किती ब्लीडिंग होतंय? गाठी जाणं रक्ताच्या मोठ्या-मोठ्या हे ॲबनॉर्मल आहे. हं. किंवा बेसिकली एनी चेंज फ्रॉम द पॅटर्न जे तुमचं आधी होतं. की आत्तापर्यंत मला 3च दिवस ब्लीडिंग जात होतं. आता मला गेल्या 2 महिन्यांपासून 7-7 दिवस ब्लीडिंग चालतंय. हं. दॅट इज ॲबनॉर्मल. दुसरी गोष्ट, पेन इतका जर सिव्हिअर होत असेल तुम्हाला, की तुम्हाला तुमचं दैनंदिन जीवनच किंवा जे तुमचे रुटीन टास्क्स आहेत, ते कॅरी फॉरवर्ड नाही करता येत, तर दॅट इज ॲबनॉर्मल. थोडाफार पेन, एक डिस्कम्फर्ट असणं किंवा थोडं एक अनकम्फर्टेबल सेन्सेशन असणं इज फाईन. पण इफ इट इज व्हेरी सिव्हिअर, की तुम्हाला झोपून राहावं लागतंय, हं. खूप त्रास होतोय, तर तो अंगावर काढायचा नाही. अजून ह्याच्यामध्ये हे पण आहे, की पी-एम-एस ज्याला म्हणजे हार्मोनल चेंजेस पी-एम-एस आपण शुअर. जे म्हणालो, की प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम, की पिरियड यायच्या एक 2-3-4 दिवस आधी तुम्ही थोडेसे चिडचिडे होता, मूड स्विंग्स होतात, तिथपर्यंत ठीक आहे. पण याचं डिफरन्सिएशन पी-एम-डी-डी म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर नावाचं एक दुसरा जास्त भयानक आजार आहे, की हं. ज्याच्यामध्ये इतकं सिव्हिअर असतं, की मोर दॅन अ फ्यू डेज ते लास्ट होतं, की साधारण पिरियडचा महिन्याचा अर्धा भाग तुम्ही लोच राहताय, डिप्रेस्डच राहताय किंवा खूप लो इन एनर्जी आहे, हं. काहीच तुमचं काम होत नाहीये. मेंटली इट्स अफेक्टिंग युअर रिलेशनशिप्स, युअर सोशल लाईफ, युअर वर्क. तर दॅट इज समथिंग दॅट सर्टनली नीड्स टू बी मेट विथ एक्सपर्ट. हं. कदाचित आपल्याला ह्याच्यामध्ये सायकियाट्रिस्ट किंवा सायकॉलॉजिस्टचाही चीही मदत घ्यावी लागू शकते. तर हे सगळे रेड फ्लॅग्स आहेत, की जे माहिती पाहिजेत पुरुषांना आणि स्त्रियांना दोघांनाही.